नाम देई मज प्रेम सर्व काळ। पंढरीच्या वाटेने जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या मनात केवळ याच भावना असतात। अवघ्या मराठी मनाचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठुरायाचं रूप प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे भावत असतं। वारी आणि मी या आमच्या विशेष कार्यक्रमात विठ्ठलाच्या वारीविषयीच्या भावना आपल्या कवितेतून व्यक्त करतायत ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव। नमस्कार, रामकृष्ण हरी। मित्र हो, सध्या वारीचे दिवस आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळीकडून संतांच्या दिंड्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत आणि अख्खा महाराष्ट्र टाळमृदंगाने दुमदुमतो आहे। मी जेव्हा नंतर वाचायला लिहायला लागलो आणि मराठी वारकऱ्यांचं साहित्य, वारकरी संतांचं साहित्य वाचायला लागलो, तेव्हा मला सुद्धा या वारीविषयी आकर्षण निर्माण झालं। म्हणून 40 वर्षापूर्वी मी सुद्धा या वारीच्या संदर्भात एक कविता लिहिली होती आणि माझ्या 32 वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या दूर राहिला गाव या पुस्तकात ती कविता आहे। ती कविता मी तुम्हाला या निमित्तानं वाचून दाखवतो। आषाढीला येते आभाळ भरून, काळीज कोरून जाते माझे। आषाढीला येते आभाळ भरून, काळीज कोरून जाते माझे। दिंड्या पताकांचे गरजतात भार, आषाढाची धार कोसळते। दिंड्या पताकांचे गरजतात भार, आषाढाची धार कोसळते। उरी उसळतो भावनांचा लोंढा, उरी उसळतो भावनांचा लोंढा। पताकीचा झेंडा ओला होतो, खाली चिखलात पडते पाऊटी। खाली चिखलात पडते पाऊटी, माती जणू उटी। वास येतो काट्यामधी पाय चालतात वाटा, काट्यामधी पाय चालतात वाटा। मनामध्ये लाटा आनंदाच्या, माझ्या मनामध्ये उठते काहुर, माझ्या मनामध्ये उठते काहुर। वाटे हुर हुर काय करू, वाटे हुर हुर काय करू। आषाढीला येते आभाळ भरून, काळीज कोरून जाते माझे, काळीज कोरून जाते माझे।